आता माघारीचा शेवटचा दिवस होता, आपण उमेदवारी अर्ज माघार घेतलेला नाही, आपण लढण्याचा निर्णय घेतला आहे, काय नेमकी पुढची दिशा? लढण्याचा निर्णय घेतलाय तो जिंकण्यासाठी घेतलाय. माझी लढाई ही इतका काळ आपण मला ओळखताय, पाहताय. 22 वर्ष मी या तालुक्यात आणि 13 वर्ष मुंबईत काम करणारी एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून मुंबईत देखील काम केलं आणि इथेही आले. परंतु याच तालुक्याने जेव्हा मला 2002ला जिल्हा परिषदेवर निवडून दिलं आणि माझ्यासारखी मुंबईतली कार्यकर्ती ग्रामीण भागामध्ये कधी रुळली, लोकांच्या प्रेमात कधी पडली आणि मग जबाबदारीचं ओझं आणि आपल्याला हे पेलवेल का ही भीती असणारी आशा सतत सतत काम करत राहिली, कामातून शिकत राहिली. प्रशासनावरची कमांड आणि ती कशी वाढेल, लोकांना न्याय कसा देता येईल. आपण तर सत्तेत नाही, कारण जिल्हा परिषदेमध्ये सत्ता कायम राष्ट्रवादीची आणि मग त्या ठिकाणी विरोधक म्हणून काम करायचं आहे, पण प्रामाणिकपणाने काम करून जनतेचे प्रश्न सोडवायचे आहेत. हा विचार ध्यानात घेऊन ही जबाबदारी जनतेचे दिलेल्या मतदारांचं ऋण फेडायचं आहे. त्यांच्या विश्वासाला कुठे तडा जाऊ नये या भावनेतून सतत काम करून पहिला मतदारसंघ, 2007ला दुसरा मतदारसंघ नारंगाव वारुवाडी, पुन्हा तिसऱ्यांदा मतदारसंघ बदलून पुन्हा मी या मतदारसंघात, ज्या मतदारसंघाची रचना बदलली, गण बदलले, पुन्हा या मतदारसंघात आले आणि पुन्हा चौथ्यांदा नारंगाव वारुवाडीत गेले. परंतु 9 सालात मलाच ज्यांनी सांगितलं की 7 साली ज्यांनी लढवलं मला की तुम्ही इथे या आणि ह्या जिल्हा परिषदेमध्ये आपण लढावं, आमच्या गणातून, आमच्या गटातून लढावं, हे सांगणारे नेते होते ज्यांनी ज्यावेळी ते आपापल्या विभागाचं सेनापती म्हणून काम करत होते. अशा बऱ्याचशा लोकांनी मला विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या मनामध्ये एक भावना जागवली की तुम्ही एक चांगल्या कर्तव्यदक्ष महिला आहात आणि उद्याच्या काळामध्ये ह्या असणाऱ्या लोकांना, जनतेला तुमची गरज आहे आणि ही गरज ओळखून आपणच उद्याच्या उमेदवार आमदारकीच्या असाल, म्हणून तुम्ही आत्तापासूनच काम केलं पाहिजे आणि मतदारसंघ हाच निवडला पाहिजे. आणि म्हणून खरं तर पुन्हा आपण त्या मतदारसंघामधून निश्चितपणाने मोठ्या विजयाने विजयी झालो. तुम्हाला माहिती आहे की माझी व्हॅलिडिटीची केस मी कशी बाद व्हावी याच्यासाठी अनेक प्रयत्न झाले. त्या काळातल्या नेत्यांनी जे काही करायचे ते पाण्यात देव ठेवून केलं, परंतु जनतेचा असणारा विश्वास, माझा असणारा खरेपणा तो सिद्ध झाला आणि माझी व्हॅलिडिटी आली. व्हॅलिडिटी मी सिद्ध केली. परंतु त्यानंतर सुद्धा संघर्ष संपला नाही. ज्यांनी मला उभं केलं, ज्यांनी मला दाखवलं की तुम्हीच उद्याच्या भविष्यकार आहात, तुम्हीच उद्याच्या आमदार आहात आणि तुम्हालाच आमदार व्हायचंय, आम्ही सगळे मिळून तुम्हाला करणार आहोत, तीच चारी भावंड मला उमेदवारी पाहिजे, मला उमेदवारी पाहिजे असे स्वतःच इच्छुक झाले. आणि पुन्हा एकदा ही बाळासाहेबांची संघर्ष कन्या खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा एका गर्केत सापडली आणि मला वाटू लागलं की जे 4.5 वर्ष कुठेच नसतात, मी त्यांना विचारल्याशिवाय कारभार सुद्धा कधी हाकला नाही. प्रत्येकाला त्याच्या त्याच्या स्थानावर तो मान सन्मान दिला, तो सांगेल ते केलं. ते करण्यासाठी किती कष्ट पडले तर मी मागे नाही हटली आणि प्रत्येकाला न्याय दिला. परंतु का कुणास ठाऊक त्यांना माझी दया कधीच आली नाही. 9 साली सुद्धा त्यांनी त्याच पद्धतीने या ठिकाणी आपल्याला त्रास देण्याचा जो घाट घातला आणि त्यामुळे विरोधकांनी नाही मला पाडलं, स्वकीयांनी पाडलं. ही खंत मनात राहिली. पण जनतेचा विश्वास पाहिला, जनतेने माझ्यावर केलेलं प्रेम पाहिलं, त्या जनतेने मला 73,000 मतदान दिलं. त्या जनतेची मी कोणीतरी लागते, कारण मी त्यावेळी जर हा तालुका सोडून मुंबईकडे रवाना झाली असती, अनेकांनी तर वावट्या उठवल्या होत्या. ती बाई पडली, ती घाटाखाली उतरेल, मुंबईकडे जाईल आणि मग काय होणार तुमचं, मतदारांना कोण सांभाळणार. आणि त्यावेळच्या नेत्यांनी, तुम्हाला माहिती आहे त्यांचा स्वभाव कसा होता, ते तर सरळच धारेवर धरणारे. मग माझ्या त्या 73,000 लोकांचं मी नुकसान तर करत नाही ना. त्या जिद्दीने मी माझ्या कुटुंबाला सांगितलं तुम्ही आता निघायचं, मला माझा लढा द्यायचा आहे. मी जिजाऊची लेखा, मी सावित्रीची लेखा, मी हार नाही म्हणणार. ज्या जनतेने माझ्यावर विश्वास दाखवला त्या जनतेसाठी मी स्वतःला वाहून घेतलं आणि खऱ्या अर्थाने जनतेत वाहून घेत असताना मी माझ्या प्रामाणिकपणाला कधी धक्का लागू दिला नाही. जिल्हा परिषदेमध्ये पायरी चढली तर जाता जाताच कामाची तयारी, येताना कामं घेऊन येऊन ज्यावेळी मी लोकांची कामं करेन, कामं त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य बघेन, त्यावेळी मला खऱ्या अर्थाने खूप समाधान वाटायचं.
आणि कधी इथे रमून गेली मला कळलंच नाही. पुन्हा आली 14ची निवडणूक, पुन्हा तोच प्रकार, पुन्हा तीच स्थिती की ज्या वेळेला तिकीट मला म्हणणारे हे पुन्हा 4.5 वर्ष काय, पण पुन्हा ती निवडणूक आल्याबरोबर महिनाभरात जागे की तिकीट मलाच. याच्या पाठीमागे एक मोठा नेतृत्वाचा हात. त्यांनीच सांगायचं याच्या कानात त्याच्या कानात की बाबा तुलाच तुलाच तुलाच. त्यांची संधी सांगून जायची. राहिली ताईला पुन्हा त्या गरकेत लोटायचं. ताईने सगळ्यांच्या समजुती काढायच्या, परंतु त्याही पलीकडे जाऊन दुसरा आघात झाला, तो म्हणजे रात्रीच्या 1 वाजता युती तुटली. भाजप सेनेची युती तुटली आणि मातोश्रीवरती मला वरती बोलवण्यात आलं. मला आणि सुलभाताई उबाळे आम्हा दोघांना वर बोलवलं. एबी फॉर्म आमच्या हातात दिले आणि सांगितलं की तुम्ही लढायचंय. रामशेठ गावडे हुशार, ते म्हणाले युती नसेल तर आपल्याला लढायचं नाही. पण आम्ही दोघी पण वर गेलो. साहेबांचा आदेश होता, हातात एबी फॉर्म घेतला. इच्छा एवढीच होती की खाली जे मागतायत त्यांना पण वर बोलवावं. पक्षाने पण कधी कधी काळजी घ्यावी की आपण ज्याला उमेदवारी देतोय त्याला अडचण काही येते का, ती अडचण येऊच नाही त्याच्यासाठी आपण काही प्रयत्नशील करतो का. जसं आशाताई जेव्हा उमेदवार देते, जेव्हा ती पंचायत समिती लढवते, जेव्हा जिल्हा परिषदेच्या निवडणुका येतात, त्यावेळेला आपण विचार करतो की आपण देणारा उमेदवार त्याला काय अडचण येऊ शकते, कुठली अडचण येत असेल तर ती सोडवावी पाहिजे. कारण ते नेत्याचंच ऐकणारे लोक असतात. आणि म्हणून ज्याचं नेतृत्व जिथे आहे त्याने जर त्यावेळेला खाली, मी तरी सांगते मिलिंदजी खालच्या लोकांना वर बोलवा, त्यांना सांगा ना सत्ता आपली येणार आहे, त्यांना पण सांगा. पण तसं घडलं नाही. मिलिंद नार्वेकरांनी आम्हाला पाठच्या दाराने खाली उतरवलं, दोघींना पण, मला पण आणि सुलभाताईला पण. नाही म्हटलं तुम्ही जा, आम्ही बघतो. मला वाटलं खरोखरच ते बोलवतील, चर्चा करतील आणि कदाचित उद्याचा दिवस माझे सगळे बंधू माझ्या बरोबर असतील. पण झालं ते उलटच. युती तुटली आणि आपल्यातलाच एका बंधूंनी तिकीट घेतली भाजपची आणि त्यावेळेला पुन्हा संघर्ष, पुन्हा त्या संघर्षाला सामोरे. म्हणजे विरोधक जे करू शकत नव्हता ते आतल्या आत इथे इथलीच नेते मंडळी, आपलीच नेते मंडळी, आपलेच भाऊ आपल्याला ज्या पद्धतीने घेरतात, ती पाहिल्यानंतर 19ला जेव्हा माझी हकालपट्टी झाली त्यावेळी मी पुन्हा सांगत होते दादांना, दादा तुमची लोकसभा होऊ द्या. दादांनी मला एक दिवस बोलवलं. साक्षीला माऊली खंडागळे आहे, गणेश कवडे आहे, नाना आहेत आणि दादानी मला रेस्ट हाऊसला बोलवलं. मला म्हणले ताई ते बघा बरं का तिकडे जरा मातोश्रीवर काय चाललंय. म्हटलं दादा काय झालं. नाही म्हटलं ते शरद सोनवणे तिकडे येत आहेत असं सांगतायत आणि मी त्याच्यात नाही. ते संजय राऊत वगैरे ते करतात सगळं ते खेळ. मी दादांना एवढंच सांगितलं, दादा काही हो, फक्त तुमची लोकसभा निघू द्या. तुमची लोकसभा झाल्यानंतर आहे ना, जरी उमेदवार इथला असला आणि आम्ही कमी पडलो तुम्हाला मतदान द्यायला, तर आम्ही स्वतः तुम्हाला तुमच्याकडे तिकीट नाही मागणार, पण आम्ही संघर्ष करू. पण तुमची निवडणूक होईपर्यंत कोणाला घेऊ नका, इनकमिंग करू नका. आम्ही जेव्हा कमी पडलो तर आम्हीच तुम्हाला विचारणार नाही, तुम्ही त्यावेळी काही करू शकता. आणि आम्हाला शेवटपर्यंत अंधारात ठेवलं. मला ठाऊक असेल वाणी साहेब, आपण एसपेच्या उद्घाटनाला गेलो आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीच इनकमिंग झालं. त्यावेळी सुद्धा मी म्हटलं तिथे रक्तरक्त्या उन्हात म्हटलं की दादा असं काही आहे का. दादा म्हटले नाही ताई असं काहीच नाहीये. कोणी सांगितलं तुम्हाला, असं होऊ शकत नाही. मी सांगितलं नसतं का तुम्हाला. पुन्हा घात झाला, प्रवेश झाला. तुम्हा सगळ्यांना ज्ञात आहे आशाताईने काम प्रामाणिकपणे केलं. मी कुलस्वामीच्या शपथेवर सांगेल. पण कार्यकर्त्यांनी काय केलं, कार्यकर्त्यांच्या मनाला जो धक्का लागला आणि त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळाला, त्याच्यात अभिनेत्याची क्रेज ती एक वेगळी होती. त्या सगळ्याचा परिणाम होऊन दादासारखा 3 वेळा नेतृत्व करून निवडून येणारी छाया छत्र शिवसैनिकांचं हरपलं. मला नक्की वेदना झाल्या, कारण मी मनापासून जेव्हा कोणतंही नातं मी जोडते, मी मनापासून जोडते, मी वाहत जाते. मी त्या माणसावर एवढा विश्वास टाकते, मग तो कोणीही असो, तो माझा आहे आणि माझ्याबरोबर तो चुकीचं करणार नाही, हा ठाम विश्वास. तुमच्यासारख्या पत्रकार मित्रांनी तर मला 9लाच सांगितलं होतं पुण्यामध्ये, बघा हो धोका होईल. बेनक्यांचं त्यांचं खूप चांगलं सलगी आहे, पण मी विश्वास ठेवला नाही. म्हटलं भाऊ मान खांद्यावर ठेवली, कापायची की नाही कापायची तो त्यांचा अधिकार आहे, ते तसं करणार नाही हा माझा विश्वास आहे. मी माझा विश्वास कधीच डगमवू दिला नाही. माझा आत्मविश्वास प्रचंड आहे. परंतु एक दिवस बातमी येते आणि माझी हकालपट्टी होते. हकालपट्टीची बातमी जेव्हा 7 वाजता मला कार्यकर्त्याकडनं पुण्यातून येते
त्यावेळेला मला पहिला फोन नीलमताईंचा येतो 8 वाजता. ताई हे घडलंच कसं, आपल्याला साहेबांशी बोललं पाहिजे. म्हटलं ताई आता काही बोलून उपयोग नाही, बांध सुटला, एकदा सुटलेला बांध छेदून जातो, तो परत आणता येत नाही. तुम्ही किती लोकांना काय सांगणार. त्यामुळे ताई तुम्ही मला फोन केला, माझी विचारपूस केला, तिथेच मी कोसळली का तर मला ते त्यांच्या बोलण्यामुळे जरा वाटलं की महिला असणं खरोखरच अभिशाप आहे. ती हकालपट्टी माझ्या जिव्हारी लागली. एरवी मातासारखी लढणारी आशाताई त्यावेळेला ढासळली. पण ढासळली असली, मला हॉस्पिटलमध्ये जेवढे लोक म्हणून भेटायला आले प्रत्येकाने धीर देण्याचं काम केलं, प्रत्येकाने सांगण्याचं. माझ्या कार्यकर्त्यांचा गराडा, माझ्या कार्यकर्त्यांना पाहून मला असं वाटलं की आशा तुला रडून चालणार नाही, तुला जिद्दीने लढलं पाहिजे. तुझे कार्यकर्ते तुझ्यासाठी डोळ्यात अश्रू आणतील तर मग काय तुझ्या जगण्याचा उपयोग. पुन्हा एकदा उठले, पुन्हा एकदा रणांगणात आले. 19 लाख मला खूप प्रयत्न झाले. आपवाल्यांनी मला ऑफर केली. आपची महिला दिल्लीवरून इथे आली, पुण्यात माझी भेट मागितली. मी त्यांना हात जोडून सांगितलं की मला तरी बघू देत, मला स्वतःला तपासायचंय. त्याचप्रमाणे मला पुन्हा एकदा राजसाहेबांकडनं फोन आला. बाळा नांदगावकर म्हणाले, ताई लढा तुम्ही, आमचा AB फॉर्म घ्या. साहेबांचं देखील म्हणणं आहे. मी म्हटलं की बाळाभाऊ मला स्वतःला तपासायचे रे, तुम्ही सगळे याल, कारण आम्ही संगती काम करणारी माणसं आहोत. म्हटलं तुम्ही सगळे याल. जसं नारायण राणेंना पाडण्यासाठी कोकणामध्ये सगळे उतरले ते शिवसेना नेते, तसं इथे सगळे उतराल. पण तो विजय कोणाचा असेल, माझी अस्मिता तर मला कळणारच नाही, कारण मी विजयी झाली असती, तेव्हा पण झाली असती. मी नुसता AB फॉर्म लावला असताना तर संपूर्ण मनसेची टीम इथे उतरली असती. राजसाहेबांनी ती लढाई आत्मीयतेची केली असती, स्वाभिमानाची केली असती आणि मला विजयी केलं असतं. तो आशीर्वादच ठरला असता. पण मी विचार केला की प्रत्येक वेळी मी तर लादत नाही ना जनतेवर, का मी आमदार. जनतेच्या मनात काय आहे मग कोणी नसताना आपल्याला कळेल. जर जनतेला नको असेल तर आपण नाही थांबलं पाहिजे, आपण राजकारण नाही केलं पाहिजे, मग समाजकारण करू. राजकारणाची जी अभिलाषा आहे, जे स्वप्न आहे ते आपण सोडून देऊ. परंतु तुम्हीच पहा, अगदी प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा मला ऑफर केली त्यावेळी, पण मी कोणाची साथ घेतली नाही. फक्त मला स्वतःला तपासायचं होतं, जनतेमध्ये मी आहे का नाही ते पाहायचं होतं. आणि म्हणून पुन्हा लढा लढले. पुन्हा लढा लढल्यानंतर आणि 50,000 क्रॉस केल्यानंतर तेव्हा माझी खिल्ली उडवत होते मागे. माझ्यासमोर तर कोणाचीच बोलायची हिंमत नाही, पण पाठीमागे माझी खिल्ली उडवत होते नेते सुद्धा, आणि ज्यांना मी घडवलं ते सुद्धा, की काय 10-15 हजाराची याच्या पुढे काय जाणार. परंतु जनतेने दाखवून दिलं आणि मी 50,000च्या पुढे गेली. आणि त्यावेळी परत एकदा आशाने विचार केला की आशा, जनता तुझ्यावर प्रेम करते, जनतेला तुझी गरज आहे. इथे मुलगी अडली तरी आशाताई, लाईट गेली तरी आशाताई, पाणी नाही आलं तरी आशाताई, डीपी जळाली तरी आशाताई, हॉस्पिटलला घेत नाही आशाताई, मुलीला कान नाही आशाताई, हार्टचं ऑपरेशन आशाताई. तुम्ही सांगा, योजना पाहिजेत, विहिरी पाहिजे तर आशाताई, घरकुलं पाहिजे तर आशाताई, या ठिकाणी असणारे गोठे पाहिजे तरी आशाताई, गायांना आजार आला तर आशाताई, जनावरांवर हानी आली तर आशाताई, बिबट्याने हल्ला केला तरी आशाताई. सगळीकडे पोलीस स्टेशन असेल, महसूल असेल, कुठलं कार्यालय आहे की जिथे धडक मारायला आशाताईला बोलवलं जात नाही आणि आशाताई तिथे कमी पडते. वाणी साहेब किती ठिकाणी गेले की सांगतात फोन लावा, ताईला सांगा तुमची अडचण. मी कोणीही फोन लावला तर कधीही लावला, रात्रीच्या 12 वाजता सुद्धा टोलवर गाडी अडवली म्हणून सुद्धा आशाताई. मग जी आशाताई सगळीकडे आशाताई, मग आमदारकीला का आशाताई नको. आणि मी तर एकदाच म्हणतेय ना, मी तर एकदाच मागतेय, मला पुन्हा पुन्हा नाही व्हायचंय, मला एकदाच करा, का तर मला बदलायचंय चित्र. जसं जिल्हा परिषदेमध्ये मी एक सदस्य काय करू शकतो त्याच्या आधीचा इतिहास पहा, 2002च्या पूर्वीचा इतिहास पहा, आणि कोणीही जिल्हा परिषद सदस्य सत्तेतला दाखवा मला की ज्याने माझा उच्चांक गाठला असेल. आणि ही जिल्हा परिषद सदस्य आमदार खासदार सुद्धा माझी बरोबरी करून जिंकू शकत नाही. एवढी कामं, डोंगर असले मी कामांचे, पण मी नुसती कामच नाही करत राहिली, विकासच नाही करत राहिली. एक स्वप्न पाहिलं होतं मी आली त्यावेळेला सीझर व्हायचे
तर सगळ्यात पहिला आरोग्याची कमिटी माझ्याकडे होती. आरोग्यामध्ये इतके बदल केले, पीएसआयचे चेहरे मोहरे बदल केले आणि त्यातल्या सुविधांचे बदल केले, त्या ठिकाणी असणाऱ्या औषधांचे बदल केले. जे जे मला करता येईल, जे जे मला लोकांनी सांगितलं, जे जे सुचवलं, ते सगळं काही केलं. ऑपरेशन बंद झाली, सीझर बंद झाले, पीएससीला डिलेव्हऱ्या सुरू झाल्या. जिथे 2 आणि 4 डिलेव्हऱ्या होत्या ते 30-30 व्हायला लागल्या. मुलगी घरी आणली, पहिली डिलेव्हरी असली की आई बापाला काळजी वाटायची की पाची घालायची की पोरीचं सीझरचं बिल द्यायचं. तर ती समस्या सगळ्यात पहिली सोडवली. शेतकऱ्यांना औषधं वेळेवर मिळाली पाहिजे, खतं वेळेवर मिळाली पाहिजे, याच्यासाठी लढा. बांधावर खतं पोचवायचं काम सुद्धा आशाताईंनी केलं. विजेच्या प्रश्नावर काय बोलायचं? विजेच्या प्रश्नावर डीपी गेली तर 2-2 महिने डीपी येत नाही, लोक अंधारात राहतात, पाणी मिळत नाही प्यायला. महिला फोन करतात, ताई डीपी जळाली हो, आमची डीपी देत नाहीत. महिना झाला, 10 दिवस झाले, 5 दिवस झाले, 2-2 तासात मी डिप्प्या बसवल्यात, पण मी कधी गागावा केला नाही, कुठेही आवाज वाजा केला नाही. आणि प्रत्येक ठिकाणी काम करत असताना फक्त येणारा व्यक्ती आणि त्याची गरज आणि त्याची असणारी समस्या ही सोडवणं हेच माझं कर्तव्य ठरलं. मी ते करत राहिली. विकास म्हणजे विकास पुरुष होतो का? राजकारणात असणारा माणूस जर फोन सुद्धा उचलत नसेल, मग त्याने जनतेला मदत कधी करायची? जर तुमची ताई, जिने अजून अष्टविनायक केलं नाही, वाटेल कोणाला खरं? वाटेल. माझा जन्म वर्ली पोलीस कॅम्प मधला आहे, माझा जन्म डिपार्टमेंटची मुलगी म्हणून आहे, पण मी अजून सुद्धा गोवा बघितलेला नाही, अद्याप सुद्धा नाही. माझं पंढरपूरला 5 माळ्याची इमारत उभी राहिली, सुरुवातीला काम सुरू करायला गेले, भाई कोणालाही विचारा, आता गेल्या आठवड्यात त्याचं उद्घाटन झालं, भाऊ मी त्याचं श्रेय घ्यायला सुद्धा तिथे गेली नाही. माझा पांडुरंग, माझी विठ्ठल रुक्माई, सगळं मी जनतेमध्ये पाहते. मग तुम्ही सांगा मला अधिकार नाही का हो? आणि ज्यांना ज्यांना मी मोठं केलं, मी कधीही 15 वर्षात वाणी साहेब कधी मी कोणाला सांगायला गेली का रे बाबा मी तुझ्यासाठी ही मदत केली, तू मला आता मदत कर म्हणून? एकदा सुद्धा मी कधी कोणालाही जबरदस्ती केली नाही, कधीच सांगितलं नाही. तुम्ही 24 तास माझ्या दारात कधी अर्ध्या रात्रीला येऊन सांगायचे का ताई उद्या ते झालं पाहिजे. हक्काने तुम्ही मला, ज्या हक्काने मला वागवून घेता, वापरून घेता, एक बहीण म्हणून तुम्ही माझ्याकडे पाहता, मला ताई ताई करता, मग असं काय घडतो का तिला आमदार होऊ द्यायचं नाही? काय मला कारण तर सांगा, उत्तर तर द्यावं त्यांनी. एकीकडे आमदार खासदार एक जिल्हा परिषद सदस्याच्या पुढे जाऊ शकत नाही, इतकी तिची ताकद आहे, ताईशिवाय काम नाही असंही म्हटलं जातं. दुसरीकडे आपण निवडून आल्यानंतर आपणच जणू राजे झालो अशा पद्धतीची तुमचा अभिभाव असतो. जिनी केलं कष्ट, जिनी तुम्हाला रात्रंदिवस देऊन स्वतः तुम्हाला त्या जागेवर बसवलं, त्याची जरा पण माणसाला जाणीव नसावी. पण आजपर्यंत जे झालं ना, इथून पुढे ते होणार नाही. मला एका कार्यकर्त्याने त्या दिवशी सांगितलं, सहज बोलला तो, आणि मला खरंच वाटलं की मी खरोखरच इतकी धैर्यवेडी झाले की मी विसरून गेले की मी मूळची कोण आहे. मला लोक वाघीण म्हणतात, रणरागिनी म्हणतात, माझे बछडे मी तसेच तयार केले. तो कार्यकर्ता मला म्हटला, ताई नवीन जोडलेला कार्यकर्ता, वर्ष झालं तो माझ्यासोबत आहे, पक्षात आला, त्याची बायको सदस्य आहे, आणि त्याने मला फोन करून सांगितलं, ताई मी ना यादी काढली आहे. म्हटलं कसली ती यादी काढली बाबा? काही फोन करायचे आहेत तुम्हाला. म्हटलं नक्की करू, दरवर्षी आपण करतो. जसं नारंगावच्या ग्रामपंचायतीला विजय करण्यासाठी मी 4 दिवस बसून फोनाफोनीच करत होते, का चुकलं असेल तर मी जबाबदार, भविष्याची मी गॅरंटी. तसं प्रत्येक ठिकाणी करते, नगरपालिकेला पण करते, पंचायत समितीला पण करते, जिल्हा परिषदेला पण करते. हे सगळं करत असताना त्याने मला सांगितलं, ताई ज्या लोकांची आपण कामं केली ना, त्या लोकांची मी यादी केली आहे की याचं आपण काय काम केलं, याचं काय काम केलं, आणि त्यांचे नंबर आहेत. तुम्ही फोन केलात ना तर ते आपल्यालाच मतदान करणार. तुम्हाला आमच्या गावामध्ये इथून मागे नव्हतं ना, पण इथून पुढे आता तुम्हाला 70% मतदान लोक देतील, कारण आजपर्यंत कोणीही तुमच्यासारखा इतिहास केला नाही, तो तुम्ही केलाय. कधी लाईट आमची 2-2, 4-4 वर्ष आम्ही भांडत राहिलो, पण आम्हाला पूर्ण दाबाने लाईट मिळाली नाही, वीज मिळाली नाही. पण आज आळेफाटा असेल, राजुरी असेल, या सगळ्या पट्ट्यात गेल्यापर्यंत 24 तास लाईट 3 फेजची सुद्धा चालू राहते. ही तुमची मेहरबानी. असं बायका बोलतात, तुम्ही कोणालाही जाऊन विचारा, कधी फोन करू दे, बिबट्याने हल्ला केला, किती कोणी जाऊ दे, पण ताईचीच वाट बघितली जाते. का तर ताई आल्याशिवाय हा अधिकारी काय वटणीवर येणार नाही.
ताई आल्याशिवाय मला न्याय मिळणार नाही, तहसीलदार मला दाद देणार नाही, बीडीओला ताईने सांगितल्याशिवाय तो माझं काम करणार नाही. मग भाऊ सगळं मी करायचं. मी एकच संधी मागते, मी कुठे 10 म्हणते, मी एकच संधी मागते. हे हॉस्पिटलच्या साठी, त्याच्यासाठी लागणारा शेतकऱ्यांच्यावर येणारा बोजा आणि त्या बोजातून त्यांना काढण्यासाठी मला मिळालेली पहिली 5 वर्ष मी आरोग्यावर काम केलं. त्याच्यानंतर 15 वर्ष मी स्टँडिंगवर होते आतापर्यंत. विरोधकाची धार कधी कमी केली नाही मी. जर चुकून सुद्धा ह्या तालुक्यात आपल्याला एक सुसज्ज हॉस्पिटल पाहिजे, का उभं राहू नये? का उभं राहू नये बरं? तुमचे हॉस्पिटल बंद होतील म्हणून का तुमची चालावी म्हणून? एक हॉस्पिटल तुम्ही उभारू शकत नाही. या ठिकाणी दाऱ्या घाटासाठी रात्रंदिवस मी कष्ट करते. असं नाही की मी झाल्यानंतर मी काय करेल, मी आधीच करते. आधीच माझं त्याच्यावर काम चालू आहे. नितीन गडकरींकडे भेटून मी 2 वर्षाच्या पाठपुराव्यानंतर आज जो करार झाला ना 6 महिन्यापूर्वी सह्याद्रीला, राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा, त्या कराराचं मी कारण आहे. मी तो करार करायला भाग पाडलं. नितीन गडकरी म्हटले, ताई तुम्ही मला 10 वेळा सांगता, तुम्ही मला 10 वेळा सांगावं अशी गरज आहे का? का बरं राज्य सरकार करार करत नाही? मी लगेच रवींद्र वायकरांकडे आली, तशीच तिथून दिल्लीवरून, आणि त्यांना म्हटलं की साहेब तर असं म्हणतायत, आपली शिवनेरी शिवाजी महाराज, आपण किती बोलतो शिवाजी महाराजांबद्दल, मग आम्हाला आमची स्टँड बाय लिफ्ट तरी पाहिजे, कारण लेण्याआधी ते रोपवे होऊ शकत नाही, पॉसिबल नाही, कारण तिकडच्या लोकांची अडचण आहे, त्यांचा रोजगार जाणार आहे. मग रोजगार जाणार आहे तर त्यांचा रोजगार मोडण्यापेक्षा जे शिवजयंतीला येतात, जे शिवनेरीवर येतात, तिथे वयस्कर लोकांना वाटतं आम्हालाही वरती जायचंय, आम्हालाही दर्शन घ्यायचंय. म्हणून मी साहेबांना म्हटलं आणि लगेच रवींद्र वायकरांनी त्याची दखल घेतली आणि त्याचं कागदपत्र लगेच सुरुवात झाली. 6 दिवस ते तिथे असणारे दशपुते आणि तिथले सेक्रेटरी तुम्हाला सांगतील का ताईनी तुमच्याकडे किती वेळा आल्या. ती मीटिंग सुद्धा केंद्र सरकारचे मंत्री तिकडचे सेक्रेटरी आले आणि इकडच्या महाराष्ट्र सरकारचे सेक्रेटरी यांची मीटिंग घडवून आणली. त्या मीटिंगमध्ये करार झाला आणि त्या कराराची रूपांतर नितीन गडकरी आणि इकडच्या राज्याचे बांधकाम मंत्री यांचा सह्याद्रीवर झाला, ज्या दिवशी स्वतः बाबू पाटे पण माझ्या बरोबर होता. जेव्हा मुंबईला आम्ही सह्याद्रीला गेलो आणि त्या ठिकाणी सगळ्यात पहिलं जेव्हा करार करून बाहेर आले तर सत्कार मी केला साहेबांचा. आणि आमचा 2रा नंबर आहे स्टँड बाय रोपवेसाठी, शिवनेरीसाठी. तुम्ही स्वतः पाहिलंय की ह्या 5 रस्त्यावर ही असणारे शिवाजी महाराजांचा पुतळा, गेल्या 15 दिवसापूर्वी काय घटना घडली असती हो? एखादा जीव गेल्यानंतर आपण जागे झालो असतो का? माझी मागणी इतकी होती की कोश्यारी साहेब आले, त्यांना सुद्धा मी सांगितलं कि आप जैसा इतनी उम्र में आप ऊपर से जाके आए, बोले ताई मैं पहाड़ी हूं इंसान, मुझे तो कुछ भी नहीं लगा. परंतु आपल्या आमदाराच्या चेहऱ्यावरचा घाम बघून आणि हे बघून असं वाटलं की खरोखरच हा माणूस या वयात सुद्धा इतका फिट आहे की तो जाऊन आल्यानंतर त्यांनी असं रिॲक्शन दिली. आम्ही जेवायला बसलो तेव्हा ते सांगायला लागले. मी त्यांना सहज म्हटलं कि माझी इच्छा है, आप तो गए, आप पहाड़ी है, आप उधर के हैं, बट हमारे यहाँ जो बड़े बुजुर्ग लोग आते हैं जिनको लगता है कि यहाँ पे ऊपर जाना चाहिए, दर्शन लेना चाहिए, तो हमें ये रोपवे हेडलिक लिफ्ट बनाना है 5 रस्त्यावरचे ह्या पुतळ्याचे. त्यांनी सांगितलं उसमें मुश्किल क्या है. त्यांनी लगेच मुख्य सचिवांना पत्र लिहायला सांगितलं. ते पत्र सुद्धा माझ्याकडे आहेत. आणि मग त्यांचा पत्रव्यवहार झाल्यानंतर तरी मी स्वस्थ बसली नाही. मी उदयनराजेंना भेटायला गेली, तिकडे कळवलं की मी येते म्हणून. त्यांनी सुद्धा पत्रव्यवहार केला आणि ज्या वेळेला त्या पत्रव्यवहार सौरवराव सरांच्या समोर आला, मला म्हणले ताई ये क्या है. मैं तो पूना महानगर पालिका में कमिश्नर बन के गया, तो मैं तो पाकिस्तान में नहीं गया था परमिशन लेने को. मैंने मेरे दिल से किया वहां पे, मुझे लगा ये जरूरत है, ही गरज आहे. ती गरज ओळखून मी हेडलिक लिफ्ट बनवली आणि केली पण उभी. का तिथे प्रशासन अशी मस्ती करते, ही गलती आहे, गलत आहे. त्यांनी सुद्धा, तुम्ही कधी विचारा, ते आज ठाण्याचे कमिशनर आहे आणि तुम्हाला ते सांगतील की किती अट्टहास मी केला असेल. आता सुद्धा ते काम मंजूर केलं, चालू करायच्या आधी मी सांगितलं की हे काम जर कोणी याचं श्रेय लाटायचा प्रयत्न केला, जर आशा ताईला द्यायचं नाही श्रेय म्हणून कोणी राजकारण करत असेल तर त्या राजकारणाने लक्षात ठेवावं की जेव्हा कधी काम नियोजनच्या अधिकाऱ्यांना सुद्धा विचारा की त्यांना सुद्धा सांगितलं की इंदलकर याच्यात आता राजकारण झालं नाही पाहिजे. हे प्रशासन करतंय, अशाच पद्धतीने ते उभं राहिलं पाहिजे. मला त्याचं श्रेय नको, पण कोणी जर ते खोटं श्रेय घ्यायला आलं तर तेही मी सहन करणार नाही. कारण मी अन्याय करत नाही तर मी अन्याय सहन करणार नाही.
कारण अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा सगळ्यात मोठा दोषी असतो आणि म्हणून ते आता काम मंजूर करून आपण करतोय. त्याच पद्धतीने दाऱ्या घाटाच्या साठी सुद्धा तुम्ही जर खालच्या आमदारांना विचारलं तिकडच्या तर ते स्वतः सांगतील. कोण? कथोरे. तर आपण हे सगळे मुद्दे घेऊन नंतर काय हरकत नाही. आता लढत अतिशय तुल्यबळ आहे. समोर 5-7 उमेदवार आहे. लढत कशी होईल? लढत कशी होईल? लढत लढतीसारखी होईल. लोकांमध्ये आता एकच इच्छा आहे, सगळ्यांना संध्या दिल्या आहेत. लोकच मला येऊन भेटून सांगतायत, कुठेही कोणी गेलं तरी सांगतायत की ताई आम्ही त्या एरियात गेलो, आम्ही तिकडे गेलो. आता बस सगळ्यांना संध्या दिल्या, एक संधी त्या बाईला द्यायची. म्हाताऱ्या माणसाला विचारलं तर तो बाबा पण सांगतो, शेतकरी पण सांगतो, महिला पण सांगते का आमची आत्ताचं मत ताईला. मग जेव्हा जनतेच्या मनात आहे त्यावेळेला मी विचार काय करावा? जनतेच्या मनात आहे, जनता मला निवडून देणार आणि मी तुम्हाला आज सांगते 45,000च्या फरकाने मी निवडून येणार. ताई, आता बीजेपीत आहात, जो की महायुतीचा घटक पक्ष आहे. तुम्ही आता अपक्ष म्हणून अर्ज भरलाय. मग बीजेपीच्या कडून तुमच्यावर कारवाई झाली, कसं पाहता त्याच्याकडे किंवा काय तुमच्या हे असतं? जस्ट वेट अँड वॉच. जस्ट वेट अँड वॉच शब्द त्यांचाच आहे. देवेंद्रजींनीच सांगितलं होतं की 2024चा आमदार आशाताई बुचके असतील. म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं की त्यांनीच सांगितलं तुम्हाला की तुम्ही अपक्ष अर्ज म्हणून? त्यांनी काय करायचं तो त्यांचा पार्ट आहे. मी माझा काय निर्णय घ्यायचा आहे तो मी घेतलाय. माझ्या जनतेला वाटतंय आणि मलाही वाटतंय की माझी शेवटची संधी आहे, त्यामुळे मी माझा निर्णय योग्य घेतलाय, रास्त घेतलाय आणि तो त्यांना पटणारा आहे. पटलाच पाहिजे, कारण पुणे जिल्ह्याच्या 13 तालुक्यामध्ये ग्रामीणच्या एक सुद्धा महिला कोणत्याही पक्षाने दिली नाही. जर भविष्यात अजेंडा चालवायचा असेल आणि 51% भाषा कोणी करत असेल तर कोणताही पक्ष असू दे त्याला या संघर्ष कन्येला न्याय द्यावा लागेल. थोडक्यात तुमच्या बोलण्यावरून असं वाटतं की तुम्हाला छुपा सपोर्ट बीजेपीचा आहे. छुपा सपोर्ट कशाला पाहिजे? मी कोणाच्या सपोर्टची वाटच बघितली नाही. मी तुम्हाला आधीची उदाहरणं दिली आहेत. 9ला काय घडलं, 14ला काय घडलं, 19ला काय घडलं आणि 19ला घडत असताना मला देणाऱ्यांनी देत असताना सुद्धा मी घेतलं नाही. आता पण मला सांगितलंच होतं ना, छत्रपती स्वतः संभाजी राजेंना तुम्ही विचारा, भोसलेंना, की तुम्ही सांगितलं ना की आमदार बनण्यासाठी जे जे लागतं ते सगळं पुरवलं जाईल, पण शिवनेरीचा आमदार आमचा पाहिजे, स्वराज्याचा पाहिजे. आमचा फॉर्म AB फॉर्म घ्या, आमची यंत्रणा तिथे बसेल. तुम्ही त्यांना विचारू शकता. तर तुम्ही ताईंना ऑफर केली होती की नाही? मी त्यांना सांगितलं की राजे तुम्ही माझा सन्मान केला, एका महिलेचा सन्मान केला, मी तुमचे आभारी आहे, पण मला थोडी वाट पाहू द्या. त्याचप्रमाणे मी यांना पण सांगितलं, आपले शेतकरी नेते जानकर, महादेव जानकर, ते तर म्हणले हेलिकॉप्टरनेच येतो AB फॉर्म घेऊन. माझ्या बहिणीचा फॉर्म भरायचा आहे, बहिणीला मंत्री करायचंय. म्हटलं भाऊ तो 4 दिवस अजून बाकी आहे, विचार करू दे. मी प्रत्येकाला हात जोडून सांगितलं, सगळ्यांना विनंती केली. राजसाहेबांच्याकडनं तर बाळासाहेब नांदगावकरांना विचारा, पण फर्स्ट डे पासून तुम्ही ताईच्या मागे लागलात की नाही? ताईला सांगितलं की नाही की ताई काय रनिंग आहे आपलं? म्हटलं 56. 60 वर्षाची वाट बघताय का? कामाला लागा. हो, तुम्ही सांगा. सगळ्यांना वाटतंय, सगळ्या माझी दखल घेत आहेत, मग मी एक महिला म्हणून तुम्ही मला नाकारणार आहात का? बोलावं तसं. मला नाही वाटत. उमेदवारांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली दिसत आहे. तुम्ही आजचा शेवटचा दिवस होता, कशा पद्धतीने प्रचार यंत्रणा राबवली? ते असं समजू आपण की ते सशाच्या चालीने चाललेत, आपण कासवाच्या चालीने चाललोय. आपल्याला त्या म्हणीप्रमाणे, त्या गोष्टीप्रमाणे आपलं टार्गेट अचीव करायचंय. 8 दिवसात हे वातावरण बदललेलं असेल. हे संपूर्ण जुन्नर तालुका निश्चितपणाने आपल्याला जो दिसेल तो राष्ट्रहिताचा दिसेल, तो हिंदुत्वाचा दिसेल. महाविकास आघाडीचा उमेदवार साखर सम्राट आहे, महायुतीचा उमेदवार धनवान आहे, कसं काय? तुम्हाला मी पहिलेच सांगितलं, 200 कोटी खर्च करणारे आपण बघितले की नाही बघितले? जर असं असतं तर या देशामध्ये टाटा बिर्लांनीच केलं असतं राज्य. कुठल्याही सर्वसामान्य व्यक्तीला राज्य करायला मिळालं नसतं आणि करताच आलं नसतं. मलाही माझी परीक्षा घेत असताना माझ्या जनतेने जे कौल दिलेलं आहे, माझ्या मायबाप जनतेच्या मनात जे आहे की त्यांनी आता ठरवलंय, त्यांचं आता ठरलंय की आशाताई हाच आपला उमेदवार, आशाताई हीच आपली आमदार, तर ते करणार आहेत आणि माझा त्यांच्यावर विश्वास आहे. काही जुन्नर तालुक्याची पश्चिम पट्ट्याची जनता तुम्हाला चांगल्यापैकी मानते
आपण देवराम लांडे सुद्धा आता ह्या निवडणुकीत रिंगणात आहे. अशा वेळेस तिकडलं मतदान मिळवताना कशी काय तुमची मला नाही काय असं वाटत. माझं मतदान पक्क आहे हो. माझं मतदान पक्क आहे की कुठेही जाणार नाही, कोणी किती काही करू दे. बाबू पाटील यावेळेस तुमच्या सोबत दिसत नाही. मी तुम्हाला सांगितलं ना की कोण बरोबर आहे आणि कोण नाही याच्यापेक्षा ते उद्या जुटतील. मागची निवडणूक आपण पाहिली आहे, आज नाही उद्या असतील. काही लोक जास्त विचार करतात पण कालांतराने त्यांना वाटतं की नाही आपण जोडलं गेलो पाहिजे, जुटतील. वेळ आहे, दुरुस्त आहे. मागच्या वेळेस बाबू पाटील हे आता म्हटले की मागच्या विधानसभेला मी चूक केली, मग यावेळेस चूक सुधारणार, तरी तुम्ही ते कसे तुमच्या बरोबर? नाही, मला असं वाटतं की त्यांनी काय म्हणावं तो त्यांचा प्रश्न आहे. बरोबर आहे. मला काय वाटावं एक बहीण म्हणून, आई म्हणून, ते मी सांगते. आई कधीच म्हणत नाही माझं लेकरू कसं आहे. आईचा विश्वास असतो ज्यावेळी माझ्यावर प्रसंग येणार तेव्हा माझं लेकरू माझ्यासाठी पळत येणार, तसं सगळी पळत येणार. काही आजी माझी आमचा विकास कामांचे दावे करतायत, कोट्यावरती विकास कामांचे सांगताय, काय कसं बघताय? विकास कामांचे दावे करणाऱ्यांना मी तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देता आली पाहिजे ना, की जो दाऱ्याघाट मी उभा करायसाठी प्रयत्न करते. जे तुम्ही पाहिलं की पाचगडच्या पुढे अकोल्याला जोडणारा रस्ता, तुम्ही तिकडच्या कथोरेंना विचारा की घाटघर साईड दाऱ्याघाटासाठी त्यांच्या बाजूनी त्यांनी प्रश्न सोडवले, तर इकडच्या बाजूनी मी सुद्धा त्याची तयारी करून त्याचं एस्टिमेट करून दिल्ली दरबारी नितीन गडकरींच्या दरबारात पाठवलेलं आहे. हे सगळं मी केलंय, माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत. यांनी काय गप्पा मारायच्या विकासाचा? त्याचप्रमाणे अकोल्याच्या तिकडे पण तुम्ही विचारा, पिचड्यांच्या चिरंजीवाला विचारा का बाबा तुझी आणि ताईच्या काय चर्चा झाल्या, तुझ्याकडे आलेली जुन्नर तालुक्याच्या जनतेला तू काय सांगितलं की तुम्ही ताईला भेटा, इकडची बाजू मी सांभाळतो, तिकडची बाजू ताईनी सांभाळायची. म्हणजे हे कामं मी केली आहेत असं सांगावं त्यांनी चौकात येऊन. आपला कुठेही बसायची तयारी आहे आणि मग बोलावं विकासाच्या गप्पा. कोणताही प्रश्न. हा, पाण्याचा प्रश्न कसा सोडवणार हो? ज्या व्यक्तीला मागच्या निवडणुकीमध्ये त्याने लोकांना, जनतेला फसवलं, आज आपण म्हणतोय फसवलं, त्यावेळी आपल्याला वाटत होतं की खरंच करेल की तिकडचा डुंबरवाडीचा टोल नाका बंद करणार मी. का बरं तुम्ही विचारलं नाही कोणी? बंद का नाही झालं? एक छोटीशी गोष्ट एखादा माणूस बोलतो आणि लोकांना फसवतो, लोक त्याच्यावर विश्वास ठेवतील आता असं वाटतं तुम्हाला? नाही ठेवणार. तर तुम्ही फक्त बेनकेनच टीका करता. नाही, अजिबात नाही. मी कोणावरच टीका करणार नाही. मला टीका करायची गरज नाही. मला गरज आहे टीका करायची? मी तुम्हाला माझा इतिहास आणि माझी कामं सांगायला गेली तर तेच सांगता सांगता मला पुरं पडणार नाही. आणि माझी जनतेमध्ये जेव्हा माझी लोक उतरतील तेव्हा ते स्वतः माझ्या कार्यकर्त्याला सुद्धा कोणावर टीका करायची गरज नाही, कारण तो स्वतः इतका सक्षम आहे, त्याने स्वतःच्या डोळ्याने ताईचे कष्ट पाहिलेले आहेत. मला टीका करायला वेळच नाहीये. हा, ते कपडे फाडतील एकामेकाचे, ते एकही असं बिन कपडे फाडता राहणार नाही, पण मला गरज नाही कोणावर टीका करायची. मागच्या पंचवार्षिकला तुम्ही उभे राहिल्यामुळे त्याचा फायदा अतुल बेनके यांना झाला असं पूर्ण तालुक्यात चर्चा होती. ह्या वेळेला कोणाचा फायदा कोणाला होईल असं वाटतं तुम्हाला? मला वाटतं की आता पचरंगी लढत आहे ही पंचरंगी लढत आहे ना, याच्यामध्ये आशाताई सोडून कोणाचाच फायदा नाही. कोणी किती गणित बांधा, ती गणित चूकच होणार आहे. बरोबर, आशाताईच राहणार आहे. काही डमी उमेदवारांची चर्चा आहे, 2 डमी उमेदवार उभे केलेले आहेत, याकडे कसं बघता? ह्या रणनीत्या करायची जेव्हा वेळ येते तेव्हा आपण समजून जायचं. ज्याला हारायची चिंता आहे तोच हे उद्योग करतो. जर सरळ आहे आपण तर आपल्याला कशाला भीती पाहिजे? हे कोण करतं? ही सगळ्या गोष्टी, रोप, आरोप, प्रत्यारोप, चुकीचं काही, हे सगळे डाव पेज, हे सगळं आपण नाही करणार. हे त्यांच्यातच चालू द्या. तुम्ही त्यांनाच ती प्रश्न विचारा. मला ह्या सगळ्याची गरज नाही. मी एकदम प्लेन आहे. मी केलेलं कार्य सांगता सांगताच मला 15 दिवस कुठे पुरायचे नाही आणि मी काय करणार आहे त्याच्याकडे लक्ष द्या. 2019ला माऊली खंडाळे तुमच्या बरोबर होते, तुम्ही त्यांना शब्द दिला होता का 2024ला भाऊ तुम्ही उभे राहिले तुम्ही तुम्हाला मदत करीन म्हणून? अपक्ष होते मी, पक्षातून हकालपट्टी झाली होती. काय पत्रकार कशी माहिती ठेवता तुम्ही राव? ते म्हणायचा प्रश्न येतो कुठे? मी अपक्ष होते, ते त्यांच्या पक्षाचं काम करणार होते का माझं? प्रचाराचं नारळ नाही वाढवणार. काही आपला पुकार कोणाला घ्या सोडणार? सगळ्यांना. जस्ट वेट अँड वॉच. प्रचाराचं नारळ कधी वाढवणार? प्रचाराचा नारळ शुभारंभ कधी? सुरू उद्या सकाळी ब्रह्मनाथाचं दर्शन घेऊन सुरू.
पक्ष श्रेष्ठीने काही कॉन्टॅक्ट केला होता? नाही. पोलीस फोन केला नाही कशासाठी? माघार घ्या वगैरे? नाही.